आता नाही तर कधीच नाही. खोलीत दिवा बंद होता. फक्त रस्त्यावरच्या दिव्याचा मंद प्रकाश पडद्यामधून आत येत होता. पुरेसा एकमेकांना ओळखण्यासाठी, पण स्पष्ट पाहण्यासाठी नाही. सई पलंगाच्या कडेला बसली होती. आरव समोर उभा होता. दोघेही शांत, पण ती शांतता भारलेली होती. जणू काही प्रत्येक श्वास एक प्रश्न विचारत होता. आरव पुढे आला. खूप हळू. सई उठली नाही, पण मागेही सरकली नाही. आपण इथपर्यंत कसं आलो कळलंच नाही, ती म्हणाली. खरं तर तो म्हणाला, मला कधीच कळलं होतं. तो तिच्याजवळ आला, इतका की तिचे गुडघे त्याच्या पायाला टेकले. तिच्या श्वासाचा उबदारपणा त्याच्या त्वचेवर जाणवत होता. त्याने हात पुढे केला. यावेळी थांबला नाही. त्याच्या बोटांनी तिच्या हाताच्या मागच्या बाजूला स्पर्श केला. हळू, विचारून, पण निर्धाराने. सईचा श्वास थोडा अडखळला. जर आपण आत्ता थांबलो नाही, ती वाक्य पूर्ण करू शकली नाही. मग त्याने विचारलं, अगदी जवळून. ती वर पाहत म्हणाली, मग मी स्वतःला परत पूर्वीसारखं पाहू शकणार नाही. तो क्षणभर शांत राहिला. मग म्हणाला, आणि मला तुला तसं पाहायचंही नाही. त्याने तिच्या गालावर हात ठेवला. ओठ अजून दूर होते, पण अंतर धोकादायकरित्या कमी. तिच्या त्वचेची ऊब त्याच्या तळहातात साठली. त्या एका स्पर्शात हक्क नव्हता, पण इच्छा होती, आणि जबाबदारीही. सईने डोळे मिटले. आरव त्या नावात थांबवणं होतं, आणि परवानगीही. त्याचे ओठ तिच्या ओठांपासून फक्त श्वासा एवढ्या अंतरावर थांबले. तो श्वास उबदार, संथ, धीर धरायला लावणारा. आता सांग, तो कुजबुजला. मी थांबू का? तिने डोळे उघडले. थोडे ओले, पूर्ण प्रामाणिक. तिने उत्तर दिलं, नाही. फक्त त्याच्या मनगटाला धरलं. जोरात नाही, पण सुटू न देणाऱ्या पद्धतीने. तो क्षण जिथे सीमा अजून तुटलेली नव्हती, पण टिकूनही नव्हती. आरवने कपाळ तिच्या कपाळाला टेकवलं.